गिरणी कामगार वारसा लवकरच जनहित याचिका दाखल करणार. हेमंत दागा जनकल्याण फाउंडेशन संस्थेच्या वतीने 7 जानेवारी 2024 रोजी गिरणी कामगार वारसांचा मेळावा पारसमणी टॉवर म्हणजेच दादर येथे संपन्न झाला. प्रमुख पाहुणे कायदेतज्ञ माननीय श्री ॲडव्होकेट उदय वारुंजेकर यांनी जनहित याचिका करून गिरणी कामगार व वारसांचे संपूर्ण पुनर्वसन मुंबईतच करण्यासाठी सरकारला कायद्याने भाग पाडू यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. ॲडव्होकेट सिद्धार्थ दुस्कर, ॲडव्होकेट सौ मृणाल वारुंजेकर यांनी गिरणी कामगार व वारसांचा जनहित याचिकाविषयी माहिती दिली. लवकरच सर्व गिरणी कामगार संघटनेचे प्रतिनिधी यांना एकत्रित परिसंवाद आयोजित केला जाईल असे हेमंत दागा जनकल्याण फाउंडेशनच्या वतीने माननीय हेमंत गोसावी यांनी जाहीर केले. निवारा क्रिकेट सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र मेहता साहेब यांनी हेमंत दागा जनकल्याण फाउंडेशनचे संस्थापक म्हणजेच श्री हेमंत गोसावी निस्वार्थीपणे गिरणी कामगारांच्या साठी काम करत असून त्यांना जाणीवपूर्वक बदनाम करून खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहोत याचा तीव्र शब्दात निषेध केला. मिलच्या जागेवर मिळालेल्या तुटपुंज जागेवर ही म्हाडाने संक्रमण शिबिरासाठी घरे निर्माण करून गिरणी कामगारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे आणि कामगार वर्गात मोठा संघर्ष निर्माण केला आहे.